नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती असाल तर नमस्कार. माझं नाव आहे पल्लवी आणि मी मेकअपशी रिलेटेड व्हिडिओज बनवते. मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, त्यानंतर हेअरस्टाईल व्हिडिओज आणि खूप सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. यापैकी तुम्हाला कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना रेडी व्हायला आवडतं, पण सगळ्या जणांचं असंही म्हणणं असतं की आपण जो मेकअप केला आहे तो समोरच्या लक्षातही नाही आलं पाहिजे की आपण मेकअप केला आहे. तर असाच मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. तेही खूप कमी प्रोडक्ट वापरून आणि खूप अफोर्डेबल प्रोडक्ट वापरून इथे मी तुम्हाला हा मेकअप करून दाखवणार आहे. खूप महागडे प्रोडक्ट आपण इथे यूज करणार नाहीयेत. आणि असाच लुक तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे. प्रोडक्ट इथे मी जो यूज करणार आहे हा आहे डॉक्टर रॅशेलचे वेट वाईप्स आहेत. याने मी माझे फेस क्लीन करून घेत आहे. फेस क्लीन का करून घ्यायचा आहे तर आपल्या फेसवरती जे एक्सेस ऑइल सिक्रेशन झालेलं असतं, घाम आलेला असतो, त्यानंतर आपल्या याच्यावर डर्ट असते, ती क्लीन करून घ्यायची आहे. छान असं फेस क्लीन करून घेतलेला आहे इथे. त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे, इथे मी हे मॉइश्चरायझर यूज करणार आहे. पॉन्ड्सचं जेल बेस मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे, पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल बेस मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे यूज करायचंच आहे मेकअपच्या आधी, त्याने आपली स्किन ही हायड्रेटिंग होते. हे जे जेल बेस मॉइश्चरायझर आहे ते माझ्या स्किन नुसार मी यूज केलेलं आहे, कारण माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, त्यामुळे मी हे जेल बेस मॉइश्चरायझर यूज करते. तुम्ही तुमच्या स्किन नुसार हवं तसं यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे कन्सिलर. इथे आपण फाउंडेशन, बीबी क्रीम, सीसी क्रीम काहीच यूज करणार नाहीये. तर इथे फक्त आपण कन्सिलर वापरूनच हा मेकअप करणार आहोत. तर मी हे घेतलेलं आहे मेबेलिनचं कन्सिलर आहे. माझ्या अंडर आय सर्कल्स आहेत मला आणि थोडेसे पिंपल्सचे डाग वगैरे आहेत, तर त्याच्यासाठी मी हे कन्सिलर यूज करणार आहे. कन्सिलरचा शेड नंबर आहे 144 कॅरॅमल आहे. इथे नोज वर पण मला पिगमेंटेशन आहे आणि आयब्रोजच्या वर पण आहे, तर मी तिथेही लावून घेत आहे. जिथे तिथे तुम्हाला असं वाटत आहे की खूप डाग वगैरे आहेत, तिथे तिथे तुम्ही हे डार्क कन्सिलर लावून घेऊ शकता. आणि इथे आपण हातानेच ब्लेंड करणार आहोत, ब्लेंडर वगैरे यूज नाही करणार इथे. आपलं डार्क वाला कन्सिलर ब्लेंड करून झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे हे फेअर वाला कन्सिलर यूज करणार आहोत. तेही मेबलिनचंच कन्सिलर आहे. शेड नंबर आहे 150 न्यूट्रलायझर.
त्यानंतर आपण इथे आपण कॉम्पॅक्ट पावडर नाही यूज करणार. इथे मी लॉरा मर्सियाची जी ही लूज पावडर आहे ती घेतलेली आहे. मी हीच यूज करणार आहे, कारण आपल्याला जास्त कव्हरेज नकोय. इथे सिंपल मेकअप करायचा असल्यामुळे मी फक्त मेकअप लॉक करण्यासाठी ही लूज पावडर वापरणार आहे. कॉम्पॅक्ट पावडरमुळे काय होतं, फुल कव्हरेज मिळतं आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला जास्त नकोय, म्हणून मी लूज पावडर यूज करते. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत आयब्रो पेन्सिल. ही माझ्याकडे स्विच ब्युटीची आयब्रो पेन्सिल आहे. मिडल पासून यूज करायची आहे. फ्रंटला शक्यतो लाईटच यूज करा, जेणेकरून तुमच्या आयब्रोज आर्टिफिशियल दिसणार नाहीत. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिक ही आहे माझ्याकडे स्विच ब्युटीची. हा शेड आहे. तुम्हाला ब्लशर आवडत असेल किंवा आयशॅडो आवडत असेल तर तुम्ही लिपस्टिक पासूनही आयशॅडो किंवा ब्लशर लावू शकता. थोडीशी लिपस्टिक घ्यायची आपल्याला, पिंकी शेड मधली असेल तर, किंवा ही चालून जाईल. मी इथे काजळ लावून घेणार आहे. हे आहे माझ्याकडे रिकोडचं काजळ. त्यानंतर इथे मी यूज करणार आहे मस्करा. हा आहे मेबलिनचा मस्करा.